आज आपण छोले बनवणार आहे। हे 8 तास छोले भिजवलेले होते आणि आता आपण छोले कसे बनवायचे ते पाहूया। आता आपण हे छोले कुकरच्या डब्यात काढून घ्यायचे आणि छोले शिजवताना त्यामध्ये आपण एक पोटली तयार करून टाकणार आहे, म्हणजे त्यासाठी कलर येण्यासाठी। तमालपत्र एक, लवंग, दालचिनी, जिरे थोडेसे, धने थोडे आणि चहा पावडर। दोन चमचे। आता ह्याची पोटली छान बांधायची आणि त्या छोलेमध्ये शिजवताना टाकायची। पोटली अशी तयार करून टाकायची यामध्ये आणि कुकरमध्ये हे शिजवून घ्यायचं। कुकरमध्ये असे ठेवून 3 शिट्ट्या द्यायच्या। 3 ते 4 जरी दिला तर चांगले छोले शिजतात आणि ह्याला कलर पण चहा पावडर टाकल्यामुळे चांगला येतो। आता आपण छोलेमध्ये जो मसाला टाकणार आहे तो मसाला कसा बनवायचा ते पाहूया। धने टाकूया पहिल्यांदा, धने, थोडेसे जिरे, वेलदोडे, लवंग आणि दालचिनी। हे सगळं चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि तमालपत्र आणि ह्या अख्ख्या अशा लाल मिरच्या हे सगळं चांगलं भाजून घ्यायचं आणि सगळं भाजल्यानंतर थोडीशी कसुरी मेथी वरून टाकायची आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं। हे छान भाजलेलं आहे। आता हे मिक्सरला आता बारीक करून घ्यायचं। थोडीशी कसुरी मेथी टाकूया। मिरच्या पण छान भाजलेल्या आहेत आणि कसुरी मेथी पण चांगली भाजलेली आहे। हा झाला छोलेमध्ये टाकण्यासाठी सुक्का मसाला। आणि ओला मसाला करण्यासाठी हे कांदे, टोमॅटो, आलं, लसूण ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची मिक्सरमध्ये। थोडंसं तेल टाकून कांदा आणि टोमॅटो भाजून घ्यायचा आणि आलं, लसूण टाकून त्यामध्ये मिक्सरला बारीक करून घ्यायचा। भाजून घेतल्यामुळं नंतर फोडणी टाकताना जास्त भाजायला लागत नाही, मग डायरेक्ट तुम्ही त्यात मसाला मिक्स केला तरी चालतं। हे छान भाजून घेऊया। हा मसाला तयार झाला। यामध्ये आपण थोडासा चाट मसाला टाकायचा, नाहीतर डाळिंब्याची पावडर। जर डाळिंब्याची पावडर आपल्याकडे नसेल तर थोडासा चाट मसाला यामध्ये मिक्स करायचा आणि ठेवायचा आणि यातले 2च चमचे आपण आत्ता छोलेमध्ये टाकणार आहे। असा बनवून ठेवायचा घरी आणि आपण ज्यावेळी छोले बनवणार असतो त्यावेळी टाकले तरी चालते। 1-2च चमचे फक्त टाकायचा हा मसाला। कांदा भाजलेला आहे, जरासा लसूण टाकूया आणि थोडंसं आल्याचा तुकडा आणि हे आता मिक्सरला बारीक करून घेऊया। ह्यात आपण आता थोडासा चाट मसाला टाकूया। त्या मसाल्यामध्ये मिक्स करायचं। 1 चमचा, फक्त 1च चमचा चाट मसाला मिक्स करायचा। हे कांदा टोमॅटोची आणि आलं लसूणची पेस्ट बनवून ठेवलेली आहे। आता मी छोले बनवताना तुम्हाला दाखवते हे कसं बनवायचं ते। छोले छान शिजलेले आहेत। आता आपण ही पोटली यातून बाहेर बाजूला काढून घेऊया आणि हे चहा पावडरमुळे छान रंग येतो, मग छोले चव पण चांगली येते त्याला। चांगल्या पद्धतीने शिजलेले आहेत। आता कढई गरम करायला ठेवूया आणि त्यात तेल टाकूया। कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालं की ही पेस्ट टाकायची तेलामध्ये। कांदा, टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट। कांदा टोमॅटो वगैरे सगळा भाजल्यामुळे हे काही जास्त भाजायची गरज नाही। थोडा वेळ तेलात परतून झाल्यानंतर ह्यात मिरची पावडर टाकायची। अर्धा चमचा मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण चटणी, थोडीशी हळद टाकूया,
थोडीशी काळी मिरी पावडर टाकायची आणि याच मसाल्यामध्ये थोडासा ओवा, कारण छोले म्हटल्यानंतर गॅसेस होण्याची शक्यता असते, त्यामुळं थोडासा ओवा पण टाकायचा, त्यामुळे गॅस येत नाही. चांगला भाजलेला आहे आणि मग अशी हा छोले मसाला बनवलेला होता तो 2 चमच टाकायचा. थोडंसं छोलेचंच पाणी टाकून मसाला चांगला भाजून घ्यायचा परत. ह्यात तुम्हाला हिरव्या मिरच्या पण पाहिजे असतील तर उभ्या मिरच्या चिरून टाकल्या तरी पण चालतं मसाल्यामध्ये. मी लाल मिरची वगैरे जास्त टाकला मग हिरवी मिरचीची काही गरज नाही. आता आपण हे छोले टाकून घेऊ. थोडेसे छोले असे मॅश करून घ्यायचे. शेवटी मीठ टाकून घेऊया. चांगलं उकळून घ्यायचे आणि वरून कोथिंबीर टाकायची. छान छोले उकळलेले तर यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घ्या. छोले आपले तयार झालेले आहेत. आपण भाताबरोबर किंवा चपातीबरोबर किंवा पुरीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकतो. गरमागरम छोले आपले तयार झालेले आहेत.